परमेश्वर चाहता है कि परमेश्वर की हर संतान को अनंत जीवन के विषय में पाहिजे। ये एक ऐसी वस्तु है जो हर इंसान चाहता है, पर बहुतों को नहीं पता है कि परमेश्वर ने अनंत जीवन उनको दे दिया। परमेश्वर ने हमें एक ऐसा जीवन दिया है जो कभी नष्ट नहीं हो सकता। आपको पता है यीशु मसीह क्रिश्चियंस के लिए नहीं मरा, यीशु मसीह पूरे विश्व के लिए मरा। दुनिया आपको बताएगी वो यीशु मसीह क्रिश्चियंस के लिए मरा, पर बाइबल बताती है यीशु मसीह क्रिश्चियंस के लिए नहीं मरा। वो नहीं, उनका दिमाग बहकाया गया है, उनको किसी ने सच नहीं बताया। वो लोग जो कहते हैं कि यीशु मसीह क्रिश्चियन से प्रेम रखते हैं, मैं कहता हूँ ये जो आप कह रहे हो हमारी बाइबल तो नहीं लिखा, हम इस पे कैसे मानेंगे? कब होना, अगर कोई कह रहा है अरे यीशु मसीह क्रिश्चियंस के लिए मरे, तो उसे हमारी बाइबल में तो होना चाहिए। मेरी बाइबल में क्या लिखा है कि यीशु मसीह पूरी दुनिया के लिए मरे। प्रेज़ द लॉर्ड। मेरी बाइबल में लिखा है परमेश्वर ने पूरी दुनिया से प्रेम रखा। अब सवाल है, जब मेरी बाइबल में लिखा है कि परमेश्वर ने पूरी दुनिया से प्रेम रखा, तो मैं पूरी दुनिया को क्यों ना बताऊं कि यीशु मसीह ने पूरी दुनिया से प्रेम रखा? प्रेज़ द लॉर्ड। उठवा आपल्या हातांना धन्यवाद द्या। आपल्याकडे मोठा अनुग्रह आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। आमचा विश्वास मजबूत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। दैवी कृपा आमच्या जीवनामध्ये काम करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। आपले आत्मिक समजाचे डोळे अजून उघडत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। आणि जो उद्देशासाठी परमेश्वर आपल्याला बोलवलं आहे त्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे स्ट्रॉंग फोकस आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। बहुत धन्यवाद देतो प्रभू। इथे ना कोणी गरीब आहे, ना कोणी कमजोर आहे, ना कोणी भटकलेला आहे, ना कोणी शिकार आहे, ना कोणी फसवला गेलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। इकडे प्रत्येक व्यक्ती आत्ममध्ये बळवंत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। आत्म्याच्या कामानं करत असताना आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। बहुत धन्यवाद प्रभू। प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेने स्वतःला समर्पित करत आहे आपल्या चर्च स्ट्रक्चरसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। आणि प्रत्येक मेंबरद्वारे ती वृद्धी होत आहे जी वृद्धी झाली पाहिजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। जर कोणी आजारी होता तर त्यांच्या जीवनामध्ये मी सामर्थ्य बोलतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। जर कोणाच्या घरामध्ये कमी होते त्यांच्या घरामध्ये मी सप्लाय बोलतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। जर आजार होता तर त्याला जाण्याचा आदेश देतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। घरामध्ये मी शांती बोलतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। खूप धन्यवाद प्रभू। हे जिंकत आहेत, ते जिकडे कुठे जात आहेत तिकडे जिंकत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। ते प्रत्येक जागेवरती विजय आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। प्रत्येक जागेवरती ख्रिस्ताचे राजदूत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। कोणी यांना थांबवू नाही शकत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। हे विजयापेक्षा मोठे आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। ओ धन्यवाद प्रभू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो, आमीन। प्रेज द लॉर्ड। बसू शकता तुम्ही। वाव, आणि जोरात ओढू शकता महिमा। हाय फाय देऊ शकता, हाय फाय, ज्याच्यामध्ये आवाज येईल, चांगल्या प्रकारे आवाज येईल। खूप गरजेचं आहे की जे आपण परमेश्वराने जे आपल्या करण्यासाठी बोलवलं आहे, आपले नजर कायम त्याच्यावरती असो। हालेलुया। हे सत्य आहे की जे काही त्याने आपल्याला करण्यासाठी बोलवलं आहे ते सगळ्यात जास्त गरजेचं आहे। जे मी आणि तुम्ही करू इच्छितो ते एवढं गरजेचं नाही आहे। जेवढं गरजेचं ते आहे जे आम्हाला परमेश्वराने करण्यासाठी बोलवलं आहे। आणि हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला जगापासून वेगळी बनवते। जग कायम आपल्या इच्छांना करू इच्छिते, आपल्या इच्छेंना पूर्ण करण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतात। पण मी आणि तुम्ही जे खऱ्या परमेश्वराचे खरी मुलं आहोत ते कायम परमेश्वराच्या इच्छेला जाणून परमेश्वराच्या इच्छेला करू इच्छितात। प्रेज द लॉर्ड। चला बघूया कलोस्सीकरास पत्र पहिला अध्याय 9 वचन।
तरी जी प्रार्थना आहे पौल प्रेषिताची कलस्सीकरांच्या मंडळीसाठी इकडे त्याने लिहिलं, यासाठी ज्या दिवशी हे ऐकलं आहे, आम्ही पण तुमच्यासाठी विनंती आणि प्रार्थना करणं नाही सोडत, विनंती करणं नाही सोडत की तुम्ही सगळे आत्मिक ज्ञान आणि समजेसहित परमेश्वराच्या इच्छेच्या ज्ञानामध्ये परिपूर्ण व्हा. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोल, परमेश्वराच्या इच्छेच्या ओळखीमध्ये परिपूर्ण व्हा. आनंदी होऊन बोला, बोला, परमेश्वराची इच्छेच्या ओळखीमध्ये परिपूर्ण व्हा. कारण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला जर हे माहीत नाही आहे तर तुम्ही ते जीवन जगाल. ते जीवन जगण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला कधीच नाही बोलवलं आहे. आणि परमेश्वर इच्छितो की तुम्ही सगळं आत्मिक ज्ञान, थोडंसं आत्मिक ज्ञान नाही, सगळं आत्मिक ज्ञान आणि समजेसहित परमेश्वराच्या इच्छेच्या ओळखीमध्ये, बोला, परमेश्वराच्या इच्छेच्या ओळखीमध्ये परिपूर्ण व्हा. म्हणजे पहिली गोष्ट, परमेश्वराची इच्छा आपल्याला माहीत असावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. कधीच नका बोलू, ओ परमेश्वराची इच्छा मला माहीत नाही आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? परमेश्वर कायम आपली इच्छा आपल्याला सांगू इच्छितो. आता दुसरा प्रश्न येतो की शेवटी परमेश्वर आपली इच्छा आम्हाला का सांगू इच्छितो? कारण की आपण त्याच्या इच्छेला पूर्ण करू शकू. प्रेज द लॉर्ड. तर कोणाला नको तुम्हाला सांगू देऊ इच्छित की कोणाला माहीत नाही की परमेश्वर काय इच्छितो. पण परमेश्वर का इच्छितो? तो इच्छितो की आम्हाला ते समजायला हवं, आम्हाला समजायला हवं, की कारण त्याच्या इच्छेनुसार आपण जगू शकू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यामधील एक इच्छा आहे अनंत जीवन. अनंत जीवन परमेश्वर इच्छितो. परमेश्वराच्या प्रत्येक मुलाला अनंत जीवनाविषयी माहीत असलं पाहिजे. ही एक अशी वस्तू आहे जो प्रत्येक माणूस इच्छितो, पण बऱ्याच जणांना माहीत नाही आहे की परमेश्वराने त्यांना अनंत जीवन दिलं आहे. परमेश्वराने आपल्याला असं एक जीवन दिलं आहे, ते कधीच नष्ट नाही होऊ शकत. प्रेज द लॉर्ड. चला वाचूया योहान 3 अध्याय 16 वचन, जेव्हा आपण गेल्या वेळी पण बोललो होतो. कारण परमेश्वराने जगावरती एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, की जो कोणी, बोला, जो कोणी. काय तुम्हाला माहिती आहे, येशू ख्रिस्त फक्त ख्रिश्चनांसाठी नाही मेला, येशू ख्रिस्त पूर्ण जगासाठी मेला. जग तुम्हाला सांगेल की हो येशू ख्रिस्त ख्रिश्चनांसाठी मेला, पण बायबल सांगते येशू ख्रिस्त ख्रिश्चनांसाठी नाही मेला. बायबल सांगते कारण परमेश्वराने जगावर ख्रिश्चनांवरती प्रेम ठेवलं, पण जग त्याला ओळखत नाही. त्यांना वाटतं ओ येशू ख्रिस्त अमेरिकेचा परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त ख्रिश्चनांचा परमेश्वर आहे. ते नाही जाणत की येशू ख्रिस्त त्यांच्यावरती पण प्रेम करतो. नाही जाणत. त्यांचं डोकं कवलं गेलं आहे. त्यांना कोणी खरं नाही सांगितलं आहे. ते लोक जे सांगतात की येशू ख्रिस्त ख्रिश्चनांचा परमेश्वर आहे, मी बोललो हे जे तुम्ही सांगत आहेत ते आमच्या बायबलमध्ये नाही लिहिलं आहे, तुम्हाला कसं माहीत? कमॉन, जर कोणी सांगत आहे की येशू ख्रिस्त ख्रिश्चनांसाठी मेले, तर त्याला आपल्या बायबलमध्ये तर असलं पाहिजे. त्यांना समजत आहे. जग सांगत आहे की ओ येशू ख्रिस्त ख्रिश्चनांसाठी मेले, माझ्या बायबलमध्ये तर नाही लिहिलं आहे असं. माझ्या बायबलमध्ये काय लिहिलं आहे की येशू ख्रिस्त पूर्ण जगासाठी मेले. प्रेज द लॉर्ड. माझ्या बायबलमध्ये लिहिलं आहे की परमेश्वराने पूर्ण जगावरती प्रेम केलं. आता प्रश्न हा आहे की माझ्या बायबलमध्ये लिहिलं आहे की परमेश्वराने पूर्ण जगावरती प्रेम केलं आहे, तर मी हे जगाला का नाही सांगू की येशू ख्रिस्त पूर्ण जगासाठी मेला? प्रेज द लॉर्ड. कारण बरेचसे लोक प्रश्न विचारतात की तुम्ही आम्हाला का सांगत आहात, तुम्ही आम्हाला का प्रचार करत आहात? प्रचार करायचा तर ख्रिश्चनांना करा, नाही, आम्हाला हा प्रचार सगळ्यांना करायचा आहे. कारण येशू ख्रिस्ताने प्रेम सगळ्यांसाठी केलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का परमेश्वराची इच्छा आहे, हेच त्याने सांगितलं आहे की तुम्ही परमेश्वराच्या इच्छेच्या ओळखीमध्ये परिपूर्ण व्हा. येशू ख्रिस्ताने जगावरती असं प्रेम केलंय. मला ना माहिती दुसऱ्याच्या बाबतीत काय सांगते की, पण मला माहिती माझ्या बाबतीमध्ये लिहिलं आहे की परमेश्वराने जगावरती असं प्रेम केलं. प्रत्येक व्यक्तीवरती परमेश्वराने प्रेम केलं. प्रेज द लॉर्ड. परत एकदा बोला, प्रत्येक व्यक्तीशी. आनंद येऊन बोला, प्रत्येक व्यक्तीशी. अग्रवालशी, गुप्ताशी, शर्माशी, विश्वकर्माशी, मोहम्मदशी, रिजवानाशी, कुमाराशी, सगळ्यांशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण माझी बायबल हीच सांगते. प्रत्येक लोक प्रश्न विचारतात की तुम्ही सगळ्यांना का सांगता? कारण सगळ्यांशी त्याने प्रेम केलं.
नको सांगू. प्रेज द लॉर्ड. काहीच चुकीचं नाही करत आहे. मी धर्माचा प्रचार नाही करत आहे. मला परमेश्वराची इच्छा माहीत आहे. का नको सांगू? कारण तुम्हाला चुकीचं माहीत आहे तर मी योग्य करणं बरोबर चूक बंद तर नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला चुकीचं माहीत आहे की येशू ख्रिस्त तुमचा धर्म बदलू इच्छितात. तुम्हाला चुकीचं माहीत आहे की येशू ख्रिस्त इच्छनाशी प्रेम करतात. तर मी जो मला योग्य माहीत आहे तर मी योग्य करणं बंद का करू? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक समजत आहेत माझी गोष्ट? मला परमेश्वराने जगावरती एवढं प्रेम ठेवलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. तो देणार नाही आहे, त्याने दिलेला आहे. येशू ख्रिस्त मरून जिवंत झालेला आहे. त्यांना माहीत आहे. बोला, येशू ख्रिस्त आले, मेले, वाढले गेले, जिवंत झाले, स्वर्गामध्ये आहेत आणि अजून पण जिवंत आहेत. तर सांगेल तुम्हाला कसं माहिती येशू ख्रिस्त जिवंत आहेत? मी बोल, येशूचं असं एकटं नाव आहे त्याच्यामध्ये आज पण आंधळे बघतात आणि लगडे चालतात. प्रेज द लॉर्ड. आणि ते नाव काम करतं कारण येशू ख्रिस्त आज पण काय आहे? जिवंत आहे. गोष्टीचं काय आहे प्रमाण? किंवा कोणाच्या तरी खानदानामध्ये बाबांचे चालायचं. बाबा खूप दबंग होते. ज्या दिवशी ते मेले त्यांच्या नावाची काही व्हॅल्यू नाही. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही त्याच्या नावामध्ये मुंगीला पण घाबरू नाही शकत. प्रोशगार पण नाही ऐकणार आहे. त्याची दबंग होते. आता त्यांच्या नावात तुम्ही कोणाला नाही घाबरू शकत. कोणीच घाबरणार नाही आहे. का? कारण तो माणूस मेला. तर जर तो माणूस जिवंत आहे तर त्याच्या नावामध्ये काम झालं पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आत्ता पण लंगडे चालतात, आंधळे बघतात आणि बहिरे ऐकतात. प्रेज द लॉर्ड. खूप मोठी गोष्ट आहे. बरेचसे लोक ह्या गोष्टींना नाही ओळखत. त्यासाठी ते उत्साहित नसतात येशू ख्रिस्ताच्या बद्दल दुसऱ्यांना सांगण्यासाठी. प्रत्येक व्यक्तीला येशू ख्रिस्ताबद्दल सांगायला इच्छितो कारण प्रत्येक व्यक्तीशी येशू ख्रिस्ताने प्रेम केलं. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक व्यक्तीशी येशू ख्रिस्ताने प्रेम केलं. आता कोणाला चुकीचं माहिती आहे याचा अर्थ हा नाही की मी त्यांना योग्य सांगायला बंद करू. प्रेज द लॉर्ड. कधी कोणी तुम्हाला विचारत तुम्ही बायबल आम्हाला का सांगता? सांगा, कारण की बायबलमध्ये लिहिलं आहे की येशू ख्रिस्ताने तुमच्यावरती प्रेम केलं. ऐकताय? किती लोक आहेत माझ्यासोबत? तर कधी घाबरून नका जाऊ. तर सवय आहे जगाची सत्याचा सताव करण्याची आणि खोट्याला डोक्यावरती बसवायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यामध्ये मेन गोष्ट का आपली काय आहे की जो कोणी त्याच्यावरती विश्वास करेल तो नष्ट ना होईल. हालेलुया. बोला, माझा नाश नाही होऊ शकत. माझा नाश नाही होऊ शकत. आनंदी होऊन बोला, माझा नाश. हृदयाने बोला, मोठी गोष्ट आहे. चैतन्याला पण ऐकायला द्या. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे ना? बोला, माझा नाश नाही होऊ शकत. 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 पण ही ती गोष्ट जी आपल्याला परत परत शिकवली जाते. उद्या तुम्ही मेलात तर काय होणार? मी मरणारच नाही तर मला नको सांगू की उद्या काय होणार. ते तुम्हाला सांगतील की तुम्ही नाशासाठी बनले आहात. पर आपको अपने दिमाग से निकालना है. पण बायबल सांगते की तुम्ही नाशासाठी नाही बनला आहात. प्रेज द लॉर्ड. बोला, माझा नाश नाही होऊ शकत. कोणताही आजार, बोला आनंदी येऊन बोला, कोणताही आजार, कोणते आव्हान, कोणता त्रास, कोणताही नियम माझा नाश नाही करू शकत. मी अविनाशी आहे. बोला, मी अविनाशी आहे. मी अविनाशी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यानंतर तिकडे काय लिहिलं आहे ना? फक्त त्याचा नाश नाही होईल ते पण चांगलं तरी कोणत्या गोष्टीचा नाश नाही होईल. बायबल सांगते पण अनंत जीवन मिळेल. बोला, माझ्याकडे अनंत जीवन आहे. माझ्याकडे अनंत जीवन आहे. विसरणार तर नाही. विसरू नका. ही ती गोष्ट आहे जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुमचा नाश नाही होऊ शकत. जग तुम्हाला परत परत सांगेल की हो तुमचा नाश होईल, हो तुमच्यासोबत हे होईल. कधीच नाही. माझा नाश नाही होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवनामध्ये छाती मोठी करून जगायला सुरू करा. कोणत्याही गोष्टीपासून घाबरणं बंद करा. प्रेज द लॉर्ड. चला वचन दाखवतो मी तुम्हाला. 1 पीटर चॅप्टर 4 वर्स 23. कारण तुम्ही, बोला मी आनंदी बोला, कारण मी आनंद अजून आनंद येऊ शकतो. बोला, कारण मी नाशवंत नाही पण अविनाशी बीने परमेश्वराच्या जिवंत आणि कायम राहणाऱ्या परमेश्वराच्या वचनाने जन्म मिळवला आहे. तुला मी अविनाशी बीने जन्म घेतलेला आहे.
माझा नाश नाही होऊ शकत, माझा नाश नाही होऊ शकत, माझा नाश नाही होऊ शकत. आणि ही परमेश्वराची इच्छा आहे. नका सांगू परमेश्वराने दिलं, परमेश्वराने घेतलं, परमेश्वराची महिमा हो. बघा, तुमची कंपनी तुमच्याकडून सॅलरी घेईल आणि गेटवरती येईल परत. तुम्ही कंपनीची महिमा करणार आहात. तुम्ही जाणार आहात, कंपनीने दिलं, कंपनीने घेतलं, प्रभूची महिमा असो. तुम्ही बटाटे विकत घेऊन आलात, बटाट्याला सांगितलं परत दे. तुम्ही बोलणार आहात, बटाट्यावाल्याने दिलं, बटाट्याने घेतलं, बटाट्यावाल्याची महिमा असो. परमेश्वराने दिलं, परमेश्वराने घेतलं, परमेश्वराची महिमा असो. असं नाही होत. कारण जेव्हा परमेश्वर देतो तेव्हा परत नाही घेत. परमेश्वर देतो, परत नाही घेत. जे परमेश्वराने दिलं आहे ते कायमसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. तुला जे परमेश्वर देतो तो कायमसाठी आहे. तो इथेच आपण पुढच्या डेफिनेशनमध्ये गेल्या वेळी आपण तुम्हाला डेफिनेशन दिली होती अंत जीवनाची. ज्यांना आठवतंय, आम्ही सांगितलं होतं एजलेस, विदाउट अ बिगिनिंग अँड एंडिंग, टाइमलेस, इट मीन्स इनकरप्टिबिलिटी, इनडेस्ट्रक्टिबल, इम्पॅरिशेबल, नॉट सब्जेक्ट टू फेलियर, नॉट सब्जेक्ट टू दैट. लिख लीजिए फिर से. बोला, ते नसलेला, एज हे जीवन, वय नसलेलं, नाही सुरुवात आहे नाही अंत आहे. जल हॉट. अनंत जीवन काय आहे तुम्हाला समजायचं आहे. परमेश्वराने पहिलंच सांगितलं की तुम्हाला समजायचं आहे. तर हे ना वय असलेलं आहे, ह्याच्यामध्ये नाही सुरुवात आहे नाही शेवट आहे. हे वेळ नसलेलं आहे, त्यामध्ये वेळ नाही आहे. याचा अर्थ आहे की हे अविनाशी आहे. ठीक आहे, अभेद्य आहे, नष्ट न होणारं, आणि नाही असफलता आणि मृत्यूच्या अधीन आहे. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट ज्याच्यावर तुम्हाला जाऊन मनन करायचं आहे. ऐकताय ना? बऱ्याच लोकांनी पैशावरती मनन केलं. बाप बडाना बाया सबसे बडा रुपया. सगळ्यात जास्त याच्यावरती मनन करा. कारण पैसे पण जीवन नाही देऊ शकत. पैशाकडे ताकद आहे जीवनाला विकत घेण्याची. जीवन फक्त परमेश्वराकडून येते. प्रेज द लॉर्ड. खूप गरजेचं आहे. डेफिनेशन सोबत मनन करा. ते जीवनामध्ये पुढे घेऊन जाईल, तुमच्या विचाराला बदलेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, मी नष्ट नाही होऊ शकत, नष्ट नाही होऊ शकत. जेव्हा परमेश्वर काही बनवतो तर त्याच्यामध्ये तो अनंत जीवन टाकतो. जेव्हा तुम्ही नवीन जन्ममध्ये झाला तेव्हा तुमच्याकडे ते जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. मी येशूवरती विश्वास करतो, इसलिए मेरे अंदर आनंद येऊन बोला. कारण मी येशूवरती विश्वास करतो, त्यासाठी माझ्या आतमध्ये अनंत जीवन आहे. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही येशूवरती विश्वास करता तुम्हाला धर्म नाही भेटत. काय भेटतं? अनंत जीवन. आणि परमेश्वर इच्छितो की तुम्ही ह्या इच्छेला चांगल्या प्रकारे समजा. आजार परमेश्वराची इच्छा नाही आहे. गरिबी परमेश्वराची इच्छा नाही आहे. असफलता परमेश्वराची इच्छा नाही आहे. अशांती परमेश्वराची इच्छा नाही आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला शांती देऊ इच्छितो. परमेश्वराने ते उपलब्ध केलं आहे. हालेलुया. पुढे जाऊया. योहान 5:26. योहान 5:26. कारण ज्या रीतीने पिता स्वतःमध्ये जीवन ठेवतो त्याच रीतीने त्याने पुत्राला पण हे अधिकार दिला आहे की तो स्वतःमध्ये जीवन ठेवेल. जेव्हा तो बोलत आहे अनंत जीवनाबद्दल, आपल्याला समजलं पाहिजे की अनंत जीवन कोणाच्या आतमध्ये आहे? परमेश्वराच्या पुत्रामध्ये. बरेच माहिती अनंत जीवन कुठे आहे? त्यांना वाटतं की अनंत जीवन कोणत्या तरी अमृतामध्ये आहे. तो अमृत पिला तर अनंत होणार, जरी औषध घेतला तर अनंत होणार. काही होऊ शकणार. अनंत जीवन फक्त कोणाकडे आहे? फक्त येशू ख्रिस्ताकडे. अनंत जीवन कोणत्या औषधामध्ये नाही आहे. अनंत जीवन फक्त कोणाकडे आहे? फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे. बायबल सांगते, सांगेल की ओ मी येशूवरती विश्वास का करू? जर तुम्ही येशूवरती विश्वास नाही केलं तर तुमच्याकडे अनंत जीवन कधीच नाही असणार आहे. पण परमेश्वराने ते जीवन कुठे दिलं? आपल्या पुत्रामध्ये. प्रेज द लॉर्ड. चला पहिला योहान 5:11 वचन. 1 John chapter 5:11. आणि ती साक्षी ही आहे. प्रेज द लॉर्ड. त्याकडून बघा काय लिहिलं आहे तिकडे. ती साक्षी ही आहे की परमेश्वराने आपल्याला अनंत जीवन दिलं आहे आणि ते जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, परमेश्वराने मला अनंत जीवन दिलं आहे. पण बरेचसे लोक परमेश्वरासोबत फक्त भविष्यामध्येच जगतात. त्यांना माहीत नाही की परमेश्वर त्यांच्यासाठी काय केलं आहे. त्यांना फक्त सांगितलं होतं की हो परमेश्वर असं करणार, परमेश्वर असं करणार.
बऱ्याच गोष्टी आहेत जे परमेश्वर करून झालेला आहे. परमेश्वर, जर तुम्ही बायबलला नीट वाचाल तर फक्त परमेश्वराचे 1-2च गोष्टी आहेत जे पूर्ण होण्याचे बाकी आहेत. त्याच्यामध्ये पहिलं काय आहे? रॅप्चरचं. दुसरं आहे येशू ख्रिस्ताचं येण्याचं. बाकी सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. इकडे बायबल सांगत आहे की ही साक्ष ही आहे, आणि ते सुद्धा साक्ष कोण देत आहे? स्वतः परमेश्वर. परमेश्वराने ही साक्ष दिली आहे की परमेश्वराने आपल्याला अनंत जीवन दिलं आहे. हे जीवन कुठे आहे? त्याच्या पुत्रामध्ये. जर तुम्ही कोणाचं भलं करू इच्छिता तर तुम्हाला त्याला येशू ख्रिस्त द्यायला लागेल. आणि अनंत जीवन कशामध्ये आहे? येशू ख्रिस्तामध्ये. प्रेज द लॉर्ड. आम्ही कोणाचा धर्म नाही बदलत. आम्ही कोणत्या दुसऱ्या देशाची पॉलिसी भारताच्या वरती थोपत नाही आहोत. आम्ही त्यांना काय देत आहोत? अनंत जीवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, आम्ही अनंत जीवन वाटतो. आनंद येईन बोला. बोला, आम्ही अनंत जीवन वाटतो. बोला, माझ्याकडे अनंत जीवन आहे आणि मी त्याचाच डिस्ट्रीब्युटर आहे. प्रेज द लॉर्ड. तर त्याला कसं करा? हिंमतीने. तुमच्याकडे अनंत जीवन आहे जाणला तर कसं होईल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मरणाच्या भीतीने माणूस काही करू शकतो तर विचार करा, जेव्हा मरणाची भीतीच नाही तेव्हा माणूस काय काय करू शकतो. हालेलुया. ग्लोरी. आहात का माझ्यासोबत? लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. तर 3 पॉइंट लिहायला सुरू करा. अंतजीवन काय आहे आणि परिभाषा. अजून एक परिभाषा. पहिला पॉइंट, अनंत जीवन परमेश्वरासोबत एक जिवंत एकता आहे जी की कायद्याच्या एकतेपेक्षा वेगळी आहे. लिहा पहिला पण खूप मोठा आहे. अनंत जीवन आपल्याला समजावं लागेल. भारताचं संविधान खूप मोठं आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अनंत जीवन खूप मोठं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट कोणाला समजायची आहे बायबलमध्ये तर आहे ती अनंत जीवन. खूप मोठा सब्जेक्ट आहे, पण याच्याबद्दल आपण बोलू तेवढं कमी असेल. तर समजायचं आहे. परमेश्वर इच्छितो की तुम्ही समजा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो अनंत जीवन काय आहे? पहिलं पॉइंट, ही परमेश्वरासोबत एक जिवंत एकता आहे जी की कायद्याच्या एकतेपेक्षा वेगळी आहे. पण आपण परमेश्वरासोबत कायद्याने एकता, जिवंत एकता दोघांमध्ये आहोत. पहिलं काय आहे? आपण परमेश्वरासोबत एक जिवंत संबंध आहे. जिवंत संबंध जसं असतं ना, मुलं जेव्हा मोठी होतात जनरली त्यांचा आईबाबांसोबत एक कायद्याने संबंध असतो, एक जिवंत संबंध नसतो. समजू शकलो मी? हां आम्ही त्यांची मुलं आहोत, पण आई मरते मरू द्या, बाबा मरते मरू द्या, त्यांना काहीच फरक नाही पडत. त्यांचा जो एक संबंध आहे तो फक्त एक कायद्याने संबंध आहे. आम्ही अगरवालची मुलं आहोत, बस कायद्याने संबंध. जिवंत संबंध नाही आहे. आता त्यांच्यामध्ये कोणतं बोलणं नाही आहे, त्यांच्यामध्ये आता विचारांचं काही आदानप्रदान नाही आहे, पण कायद्याने अधिकार आहे. पण आपण जेव्हा अनंत जीवनाबद्दल बोलत आहोत तेव्हा आपला कायद्याने अधिकार पण आहे आणि जिवंत संबंध पण आहे. पण अनंत जीवन काय आहे? जिवंत संबंध. प्रेज द लॉर्ड. काय आहे? बोला. अनंत जीवन जिवंत संबंध आहे, जिवंत एकता आहे. याचा अर्थ काय आहे? यामध्ये कायम काय झालं पाहिजे? आदान प्रदान. तुम्हाला कायम परमेश्वरासोबत सहभागितेमध्ये राहायचं आहे. आणि ही काय आहे? जिवंत एकता. हे ते नाही की आता तुम्ही ख्रिश्चन परिवारामध्ये जन्म घेतलात तर तुम्ही जे मनामध्ये येईल ते कराल आणि आमच्याकडे अनंत जीवन आहे असं नाही आहे. तुम्हाला ज्याने तुम्हाला अनंत जीवन दिलं आहे त्याच्यासोबत तुम्हाला जिवंत सहभागितेमध्ये राहायचं आहे. इकडे एक आदान प्रदान व्हायचं आहे. तुम्हाला परमेश्वरासोबत सहभागिता करायची आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक आहेत माझ्यासोबत? अंतर समजतंय का? जिवंत एकता. बोला. जिवंत एकता. जिवंत एकता, ना की कायद्याची एकता. तर समजतंय तुम्हाला? तर तुम्हाला कायम संबंध ठेवायचा आहे. तुम्हाला कायम परमेश्वरासोबत जाणायचं आहे. एक गोष्ट मी तुम्हाला लिहिली. आज मी प्रार्थना करत होतो. एक माणसाला आवश्यक रूपाने नक्कीच बदललं पाहिजे. त्याला अवश्यच एक स्वतःचं खूप चांगलं व्हर्जन बनायचं आहे. नाहीतर तो व्यक्ती जगत नसणार आहे, फक्त आपल्या दिवसांना पुढे ढकलत असणार आहे, तोपर्यंत मरणार नाही.
आपल्याकडे एक जबाबदारी आहे बदलण्याची, की आपण अजून चांगले होऊ. आणि जेव्हा आपण अजून चांगले होण्याबद्दल बोलत आहोत तेव्हा फक्त आपण शिक्षण आणि आपल्या मेंदूची वाढणं नाही बोलत आहोत. आपण बोलत आहोत एका व्यक्तीकडे परमेश्वर आणि त्याच्या सत्यनिष्ठेची समज असली पाहिजे. इज अ लॉट. परत एकदा बोलतो, आपल्याकडे एक जबाबदारी आहे, जबाबदारी. आपण परमेश्वराला अजून खूप जास्त जाणू, ही आपली जबाबदारी आहे. आपली जबाबदारी आपल्या घराला चालवण्यापेक्षा जास्त ही आहे की आपण परमेश्वराला अजून जास्त खोलीने जाणू. हे आपल्याला अवश्यच करायचं आहे, अवश्यच. ह्याला ऑप्शनल नका मानू. बरेचसे लोक परमेश्वराच्या कामांना विकल्प असं मानतात. अरे दान केल्याचे दात नाही बघत, जे परमेश्वरच आहे ते मनामध्ये येणार, ते नाही करणार आणि ते आता केलं ते बस आहे, पुरेसं आहे. नाही, हे नाही, हे अवश्यच आहे. इट्स मस्ट. तुमच्यावरती एक जबाबदारी आहे की तुम्ही स्वतःला बदला. तुमच्यावरती एक जबाबदारी आहे की तुम्ही स्वतःचं एक चांगलं व्हर्जन बनवून दाखवा. एक जबाबदारी आहे आमच्यावरती. आपल्यावरती जगाचं कर्ज आहे की आम्हाला अजून चांगलं होऊन दाखवायचं आहे. पण जसं नाही राहू शकत तसं आपण आहोत. आपल्याला कायम चांगलं बनायचं आहे, ही आपली जबाबदारी आहे. आणि कोणीच या जबाबदारीने पळू नाही शकत. बरेचसे लोक या जबाबदारीतून पळत आहेत. बोलतात मी असंच आहे तर मी काय करू, चांगले व्हा अजून. प्रेज द लॉर्ड. मानू की मी असंच आहे. नाही, तुमच्यावरती एक जबाबदारी आहे की तुम्हाला नक्कीच खूप अजून चांगलं बनायचं आहे. तुम्ही जसे आहात तसे तुम्ही नाही राहू शकत. कंपनींनाही माहिती आहे, सॉफ्टवेअर्सवाल्यांनाही माहिती आहे की कायम बेटर सॉफ्टवेअर व्हर्जन आणत आहेत. मी आशा करतो की पंखा काय होणार आहे, चांगला होईल. प्लेन काय होईल, अजून चांगलं होईल. नाही आहे, अशा नाही करत आम्ही. हॅलो, किती लोक आशा करतात की रस्ते चांगले होईल, जसं आहे तसेच राहून दे. विचारतो मी, किती लोक इच्छितात की रस्ते चांगले होतील, ट्रेन चांगले होतील. विचारतोय काय होईल, चांगली. तुम्ही चांगले होईल हे कोण करणार आहे? आम्ही इच्छितो की सगळ्या गोष्टी चांगल्या होईल आणि आम्ही तसेच राहू. तर त्या गोष्टीने तुम्ही अजून चांगलं तुम्हीच बनवणार. जर तुम्ही अजून चांगले नाही होणार तर गोष्टी कुठून होणार आहेत? हेच कारण आहे की रस्ते चांगले नाही होत, कारण माणूसच चांगला व्हायला नाही इच्छित. आणि आपल्या समाजामध्ये एक खूप मोठी गॅप आहे. अरे आज रस्ते चांगले तर बरे आहेत, पण आपण असेच बरे आहोत. आपण जसे आहोत तसेच. आपल्याला कोणी बदलू नाही शकत. हा रस्ता पण बदलणार नाही आहे, कारण हा रस्ता बनवणारा पण अजून चांगलं बनलं पाहिजे. तर आपल्याला हे बदलायचं, आपल्या घरामध्ये बदलायचं आहे, स्वतःला बदलायचं आहे, अजून चांगलं होणार आहे. जर तुम्ही एक टेलर आहात तर तुम्ही अजून चांगले टेलर का नाही बनू शकत? जर तुम्ही सामान विकत आहात तर तुम्ही एक अजून चांगले सामान विकणारे का नाही बनू शकत? तुमच्यावरती जबाबदारी आहे अजून चांगले होण्याची. तुम्ही आईबाबा आहात, तुमच्या आपल्या पॅरेंटिंगला अजून चांगलं का नाही करत? तुम्ही नोकरी करता, तुम्ही त्या नोकरीमध्ये अजून चांगले का नाही बनत? अजून काहीतरी नवीन का नाही शिकत? ही तुमच्यावरती जबाबदारी आहे. तो समाज जो अजून चांगला बनून नाही इच्छित, तो समाज खूप लवकर नष्ट होणार आहे. तर आपल्यावरती जबाबदारी आहे अजून चांगलं बनण्याची. आणि मी पहिल्यांदाच सांगितलं की आपण जेव्हा अजून चांगलं बनण्याची बोलत आहोत तेव्हा आपण बोलत आहोत परमेश्वराला अजून चांगल्या प्रकारे जाणण्याची, सत्यनिष्ठेला अजून समजण्याचा. जोपर्यंत तुम्ही परमेश्वर आणि त्याच्या सत्यनिष्ठेला योग्य प्रकारे नाही समजणार, तुम्ही अजून चांगले नाही होऊ शकत. प्रेज द लॉर्ड. आणि फक्त एक अजून चांगला माणूस एक खूप चांगलं जग बनवू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक चांगला माणूस अजून चांगले जीवन बनवू शकतो. हालेलुया. ऐकताय? तर तुमच्यावर जबाबदारी आहे अजून चांगलं बनण्याची. तुम्ही जिकडे आहात तिकडे नाही राहू शकत. कधीच नका सांगू मी असंच आहे, मी असंच राहणार आहे, मी शिकणार नाही आहे, मी अजून चांगलं होणार नाही आहे. नाही, तुमच्यावरती जबाबदारी आहे. तर तुम्ही आपल्या समाजाला उठवू नाही शकणार, कारण समाज तुम्हाला बनवूच नाही देणार. तुम्ही कदाचित डेली प्रार्थना नाही करू शकत होता. बोला कधीपर्यंत मी असं करत राहू? कधी मी प्रत्येक दिवशी प्रार्थना करेन? तुम्ही आत्म्याला नाही जिंकत होता. मी बोलतो कसं मी हे जीवन जगत आहे आत्मा न जिंकण्याचं. कधी मी आत्मा जिंकू? चर्च मी 2 महिन्यातून एकदा जातो. मी कधी अजून चांगला बनेन? मी प्रत्येक संडेला चर्च जाऊ शकेन.
तुमच्यावर जबाबदारी आहे. हा एक ॲटिट्यूड आहे तुमच्या तुम्हाला विकसित करायचा आहे. आता तुम्ही आपल्या मुलांकडून कधी आशा नाही करू शकत की अजून चांगलं बनण्याची, कारण त्यांनी आपल्या आईबाबांना कधी अजून चांगलं होताना नाही बघितलं. आणि ते आईबाबा मुलांकडून आशा करतात की तुम्ही अजून चांगले व्हा. कसं होणार आहे हे? कसं होणार आहे? तर तुम्हाला आम्ही जे तो टीचर चांगले शिकवले पाहिजेत, पण एक आईबाबासारखे तुम्ही किती चांगले आहात. आम्ही टीचरवरती प्रेशर टाकतो. टीचर आपल्या मुलांना चांगलं शिकवलं पाहिजे. कोणी खूप चांगलं सांगितलं. एक मुलगा ज्याला घरी काहीच नाही शिकवलं गेलं, त्याला टीचर पण काहीच नाही शिकवू शकत. तर तुम्ही आईबाबा आहात आणि टीचरला टेस्ट भांडायला गेला तर तुम्ही स्वतःशी लढत आहात. मुलाला काहीतरी द्या. कसं कोणी आईबाबा आपल्या मुलांची जबाबदारी टीचरवरती दाखवू शकते? आणि बरेचसे आईबाबा आहेत त्यांनी आपल्या मुलाची जबाबदारी टीचरवर टाकली आहे आणि रोज टीचरवर भांडण करायला जातील. तुमचा मुलगा टीचरसोबत 4 तास राहतो, तुमच्यासोबत 20 तास राहतो. आई बाबा, तर तुमचा मुलगा आता बदलत नाही, तर तुमची जबाबदारी कोणाची आहे? तुमची. त्याला टीचरवर टाकून त्याशी भांडणं बंद करा. हालेलुया. तुला माझ्यावरती जबाबदारी आहे अजून चांगलं होण्याची, अजून चांगलं होण्याची. ही गोष्ट म्हणजे बोलत आहे आपल्या भारतीय समाजाबद्दल बोलत आहोत. आपल्या समाजाने अजून चांगलं होण्यासाठी नकार दिला. इनफॅक्ट आपला समाज अजून नवीन नवीन शिव्या शोधत आहे, कारण भाषा संस्कृतीने समाजाला बनवते. एक माणूस आपल्या भाषेने जाणला जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या खरं इकडे एक माणूस तंदू शिवाय देत आहे, त्याला तुम्ही सभ्य म्हणणार किंवा सभ्य? का भाषा? भाषा तर नका म्हणू की तुमची भाषा चांगली नाही होत आहे. तुम्ही अजून चांगले होतात नाही होणार आहात. तुमच्या भाषेवरती ध्यान द्यावे लागेल. तू मी अरे बे. लक्ष द्या की तुम्ही काय बोलत आहात. लक्ष द्या की तुम्ही काय बोलत आहात. तुमच्यावरती जबाबदारी आहे अजून चांगलं होण्याची. प्रेज द लॉर्ड. बोला माझ्यावरती जबाबदारी आहे अजून चांगलं होण्याची. आनंदी होऊन बोला माझ्यावर जबाबदारी आहे अजून चांगलं होण्याची. हालेलुया. प्रत्येक माणसावरती जबाबदारी आहे की तुम्ही परमेश्वराला आणि त्याच्या सत्यनिष्ठाला अजून चांगल्या प्रकारे समजा. तुम्ही स्वतःचं एक चांगलं रूप बनवू शकाल. जमीन तुम्ही स्वतःचं चांगलं रूप बनवू तेव्हा आपण जगाची सहायता करू शकू. लॉर्ड. हालेलुया. कारण मी पण एका दिवशी ख्रिश्चन बनलेलो नाही बनलेलो. तुम्ही चर्चमध्ये येतात तसं मी पण चर्चमध्ये आलो. तर मी स्वतः चांगलं नाही बनलो असतो तर तुमची आज मी सहायता नाही करू शकलो असतो. जर आपल्यामधलं प्रत्येक व्यक्ती जर आपल्या जबाबदारीला बी उठवेल की मी एक चांगला माणूस म्हणून दाखवेन, विचार करा आपण आपल्या समाजाला आपल्या देशाला कुठून कुठे घेऊन जाणार आहात. हालेलुया. करू शकता महिमा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला माझ्यावरती जबाबदारी आहे. आनंदीने बोला माझ्यावरती जबाबदारी आहे अजून चांगलं बनण्याची. जर तुम्ही चुकीचं बघता काही तर त्यालाच अजून चांगलं बनवा, ना की येऊन तक्रार करा. तुम्हाला वाटतं की ही गोष्ट योग्य नाही होत आहे तर तुम्ही स्वतः या आणि त्या गोष्टीला काय करा, योग्य करा. तक्रार नका करू. प्रेज द लॉर्ड. त्यावरच तक्रार नका करू. त्यावर तक्रार नका करू. तक्रार नका करू. अजून चांगले बना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला माझ्यावरती जबाबदारी आहे अजून चांगलं बनण्याची. काय बना? आपलं चांगलं रूप. प्रेज द लॉर्ड. पहिलं काय आहे? अनंत जीवनामध्ये परमेश्वरासोबत एक जिवंत एकता. काय आहे जे की कायद्याच्या एकतेपेक्षा वेगळी आहे. आणि आपण कायद्याच्या एकतेमध्ये पण आहोत आणि जिवंत एकतेमध्ये पण. आणि जिवंत एकतेमध्ये असण्यापर्यंत काय असलं पाहिजे? कायद्याची एकता. पूर्ण समजत आहे पर्यंत गर्वल व्हायला पाहिजे ताकी मी त्याच्याला काय बोलू शकू. आई बाबा पर्यंत कायद्याने मला यावं लागेल जे की मी काय झालो नवीन जन्मलो. येशू ख्रिस्ताला मी आपल्या प्रभूच्या रूपामध्ये ग्रहण केलं. कशामध्ये आलो? कायद्याच्या एकतेमध्ये. कायद्याच्या एकतेमध्ये मी थांबू नाही शकत. कायद्याच्या एकतेचे फायदे काय आहेत? सीमित आहेत. पण जिवंत एकतेचे फायदे काय आहेत? जास्त आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना अंतर समजत आहे. तर आम्हाला कशामध्ये असलं पाहिजे? जिवंत एकतेमध्ये. रेप्टिव्ह असल्याद्वारे, प्रार्थना करण्याद्वारे, आत्मा जिंकण्याद्वारे. कशामध्ये आहात तुम्ही? जिवंत एकतेमध्ये.
प्रेज द लॉर्ड. दुसरं आहे अनंत जीवन. ओ बॉय, दिस इज ब्युटिफुल. अनंत जीवन दैवीय स्वास्थ्य देतं, जे दैवी आरोग्यापेक्षा मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, माझ्याकडे दैवीय स्वास्थ्य आहे. तर दोन गोष्टी आहेत. एक माणूस आहे जो आजारी आहे आणि तो बरा होईल, आणि एक माणूस आहे जो कधी आजारी नाही पडत. कोणतं चांगलं आहे? परत एकदा बोलतो. एका साईडला काय आहे? एक माणूस आहे ज्याला जो आजारी पडतो आणि त्याला काय वाटते? दैवीय चंगाई. एका साईडला दुसरा माणूस आहे त्याच्यावर काय? दैवीय स्वास्थ्य. तो कधी आजारी नाही पडत. तो वर्जन बेटर आहे. कोणतं बेटर आहे? काय नाव? आणि अनंत जीवन तुम्हाला काय देतं? दैवीय स्वास्थ्य. तर तुम्हाला अजून चांगलं झालं पाहिजे. बरेच लोक येतं, ओ मी आजारी पडेन, मी प्रार्थना करेन, बरा होऊन जाईल. मी आजारी पडेन, मी प्रार्थना करेन, मी बरा होईल. बोललो तेव्हा काय, जेव्हा तुम्ही आजारीच नाही पडणार. आता तुम्हाला स्वतःला काय करावं लागेल? चांगलं बनावं लागेल. अजून समजलं तुम्हाला मी काय सांगितलं होतं? अजून चांगलं होण्याचा अर्थ काय आहे? परमेश्वर आणि सत्यनिष्ठेची समज. छोट्या स्तरावर तुम्हाला काय माहिती आहे? मी आजारी होईल आणि तुझ्या नावाने मी आजारीला पळवेन. हे सुरुवातीसाठी चांगलं आहे, पण तुम्हाला अजून चांगलं बनलं पाहिजे की परमेश्वराने तुम्हाला अजून चांगलं दिलं आहे. दैवीय चंगापेक्षा चांगलं दिलं आहे दैवीय स्वास्थ्य. तुम्ही आजारीच नाही पडत. प्रेज द लॉर्ड. तुमच्या डोक्यामध्ये डोकं दुखतच नाही की तुम्हाला ते दुखणं पळवायला पाहिजे. पोटामध्ये दुखतच नाही की तुम्ही बोलता की ओ तुझ्या नावात बरा हो. तुमचं जीवन काय झालं आहे? अजून चांगलं. तुमच्याकडे दैवीय समज आली आहे परमेश्वराची, त्याच्या सत्यनिष्ठेची, परमेश्वराची आणि त्याच्या ज्ञानाची खूप चांगली समज आहे तुमच्याकडे की मी आजारीच नाही पडू शकत. प्रेज द लॉर्ड. मी आजारीच नाही पडू शकत. आनंद येऊन बोला, मी आजारीच नाही पडू शकत. आजारीच नाही पडू शकत. तर तुम्ही नाही विचार करा, तुम्ही अजून चांगले नाही बनणार. प्रेज द लॉर्ड. आपल्यावरती काय आहे? जबाबदारी आहे. काय या गोष्टींच्या आतमध्ये जात राहू, खोलीमध्ये जात राहू, पण काय होत जाऊ? अजून चांगले होते. आजारी होते, बरे झाले. त्याच्याकडे चांगलं काय? आजारीच न होणं. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही आपल्या मुलांना हेच शिकवता. तुम्ही स्वतःला हेच शिकवता की तुम्ही आजारीच नाही होऊ शकत. जग का शिकवतं की तुम्ही आजारी होत राहता. आजारापासून कोण वाचू शकला आहे? आम्ही वाचू शकलो आहोत. आम्ही आजारीच नाही होत. प्रेज द लॉर्ड. आम्ही आजारीच नाही होत. ते लोक आहेत माझ्यासोबत. बोला, मी आजारीच नाही होत. मी आजारीच नाही होत. मी आजारी होऊच नाही शकत. मी आजारी होऊच नाही शकत. डायबिटीस चेक करायला नका जाऊ. ब्लड प्रेशर चेक करायला नका जाऊ. चेक करूया का? करणार तर फसणार आहात. ते आजार तुम्हाला सांगतील. कारण त्यांची सिस्टम अशाच प्रकारे आहे की तुमचे ते आजाराला शोधू शकतात. त्यांची सिस्टम अशीच आहेत. बरेचसे लोक डायबिटीसच्या चक्करमध्ये फसलेले आहेत. डायबिटीसची टेस्ट करण्यासाठी निघून गेले. बोलू, टेस्ट करणं बंद करा. जर तुमचे अनंत जीवन आहे तर तुम्ही आजारीच नाही पडू शकत. प्रेज द लॉर्ड. बोला, मी आजारीच नाही पडू शकत. मी आजारीच नाही पडू शकत. मी आजारीच नाही पडू शकत. जेवढं तुम्ही डायबिटीस चेक करत जातात, जेवढं तुम्ही डायबिटीसची गोळी खाता, तेवढं तुम्ही जर रॅपसोडी वाचलात आणि त्या सगळे पैसे रॅपसोडीच्या पार्टनरशिपमध्ये टाकलात, तुम्हाला समजेल की तुम्ही आजारीच नाही होऊ शकत. तेवढं पैसा तुम्ही आजारावर टाकला आहात, तेवढं पैसा तुम्ही पार्टनरशिपमध्ये टाकलात, तर तुमचं जीवन कुठून कुठे जाणार आहे. करत थोडी समजच नाही येणार आहे पैसे त्या दिल्याशिवाय. प्रेज द लॉर्ड. बरेच म्हणतो की पास्टर मला बायबल समजत नाही, मी जन्म तुम्हाला समजत नाही. मी बोललो पैसे द्यायला सुरू करा, सगळं समजणार पण आहे. हां लोकांना समजलं माझा शोक ना. पिक्चर बघायला त्याला फ्रीची काय समजणार नाही. पैसे ते सगळे समजतात बरोबर. पण पैसा दिला आहे, आता पूर्ण दबाव टाकणं स्वतःवरती. मी बोललो चर्चमध्ये काही समजत नाही आहे, ते सोनाची चेन गिफ्ट करा, सगळे पैसे द्या. मी बोलतो बघो पुढच्या दिवसात कसं नाही समजत तुम्हाला येणार. नंतर पुन्हा लवकर पण जायचं आहे, पैसे दिले आहेत. प्रेज द लॉर्ड. काय सांगत आईवडील बोलतात ना, अरे ट्युशनमध्ये जाऊन बघ काय ते एवढा पैसा का खराब करत आहेस. ऐकलं तुम्ही आईवडिलांकडून हे कीच ऐकलं असाल. नाही ऐकलं आहे तर मी पण ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. ही तुमची बायबल समजत नाही आहे, पैसा द्या भाड्याची.
हे पैसे न दिल्याशिवाय समजणार नाही आहे. द लॉर्ड. माहीत नाही पास्टर काय बोलत आहेत. दैवी स्वास्थ्य दैवीच्या काहीच समजत नाही आहे. टिंग संपूर्ण 10,000 द्या, घरापर्यंत पोहोचवलं सगळं समजणार आहे तुम्हाला. पवित्र आत्मा सगळं समजणार आहे. हा पवित्र आत्म्याला पण पैसे हवेत का? हां, तुम्हाला कसं माहिती? बोल, तुम्हाला कसं माहिती नको हवेत ते? सुलेमानाच्या खोलीमध्ये परमेश्वर कधी आला? 2 वेळा आला. किती वेळा आला? कधी आला? जेव्हा त्याने पैसे दिले. नाही दिले? मी चर्चमध्ये कशाला पैसे देऊ? नका देऊ, मग समजणार पण काही नाही. परमेश्वर तुम्हाला भेटलाच नाही कारण तुम्ही पैसे दिलेच नाहीत. हा कोणता पद्धत आहे? परमेश्वराच्या पैशाचं काही घेणं आहे? बोलू घेणं आहे. बायबल वाचा जाऊन. सुलेमानाच्या खोलीमध्ये परमेश्वर 2 वेळा आला. ज्या सुलेमानाने काय दिले? मोठी भेट. परमेश्वराला तुमच्या पैशाने फरक पडतो. जाणू इच्छितो की तुमच्या पैशाने तुम्ही त्याच्यावरती प्रेम करू शकता. त्याला फरक पडतो. बोलतात ना, चर्चमध्ये पैसे मागत राहतात. आम्ही पैसे नाही मागत आहोत. तुम्हाला सांगत आहोत की पैशाचा वापर कसा करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा 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 जे तुम्हाला परमेश्वर समजणार आहे, तुमचा पैसा तुमच्यासाठी बेकार बनणार आहे. बेकार. तोच माणूस परमेश्वराला नाही देऊ शकत जो परमेश्वराला समजू शकत नाही. ते तुम्हाला परमेश्वर समजणार आहे, ते तुम्ही तुमचं स्वतःचं रक्त पण काढून परमेश्वराला देऊ इच्छिता. तुमचं जीवन परमेश्वराला देऊ इच्छिता आहे, ज्याच्याशी तुम्हाला परमेश्वर समजणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आहेत माझ्यासोबत? पहिला कोणता आहे? जिवंत एकता. काय आहे? दुसरं काय आहे? दैवी स्वास्थ्य. बोला, अनंत जीवन दैवी स्वास्थ्य देतं. मी आजारी नाही पडू शकत. आनंदी बोला, मी आजारी नाही होऊ शकत. मी आजारी नाही होऊ शकत. मी आजारी नाही होऊ शकत. हालेलुया. तिसरं आहे, हे आमच्यापर्यंत चिरयुवा अवस्था आणते. काय आणते? तर चिरयुवा अवस्था शब्द हाच आहे, याला तोडावा लागेल. त्याच्यामध्ये आहे एजलेसनेस. जिकडं तुम्ही वयामध्ये वाढता पण तुम्ही म्हातारा नाही होत. प्रेज द लॉर्ड. इथे लोकांना समजत आहे. चिरयुवा अवस्था काय आहे? कायम तरुण, अनंत जीवन कायम तरुण राहण्याची योग्यता देते. प्रेज द लॉर्ड. मी कायम तरुण आहे. कायम तरुण. याला आपण काय म्हणतो? एंडलेस डेव्हलपमेंट. तिकडे असीमित विकास आहे. हालेलुया. अनंत विकास. बरोबर, मी आनंद विकासामध्ये आहे. आनंदी होऊन बरोबर मी अनंत विकासामध्ये आहे. सत्य आहे की तुम्ही अजून चांगले होऊ शकता. तुमचे केस अजून जास्त चमकू शकतात. तुमची त्वचा अजून चमकू शकते. वयामध्ये वाढत चाल तुम्ही अजून जास्त तरुण होऊ शकता. संभव आहे. पण जग हे तुम्हाला सांगणार नाही, कारण जगाकडे अनंत जीवन नाही आहे. मला सांगतील तुम्ही आता 40 वर्षे झालात, थोडे तरी कुठे पडणारच आहेत. अरे गुडघ्यामध्ये दुखणार आहे. डोळ्यांनी पण कमी दिसणार आहे. वयाबरोबर ह्या गोष्टी येतातच. आमच्यासोबत नाहीत. आमच्याकडे काय आहे? अनंत जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे अनंत जीवन आहे. वयामध्ये वाढतो पण म्हातारा नाही होत. तुम्ही वयामध्ये वाढतो पण म्हातारा नाही होत. एकतर तुम्ही बोला, मी म्हातारा नाही होऊ शकत. म्हातारपणा माझ्यासाठी नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे काय आहे? अनंत जीवन. आपल्या हाताने उठवा आणि बोलत राहा, माझ्या आतमध्ये अनंत जीवन आहे. अनंत जीवन माझ्या हाडामध्ये काम करत आहे. माझ्या रक्तामध्ये काम करत आहे. माझ्या कोशिकामध्ये काम करत आहे. माझ्या शरीराच्या प्रत्येक कणामध्ये काम करत आहे. नष्ट नाही होऊ शकत. माझा विनाश नाही होऊ शकत. मी अनंत जीवनाचा वितरक आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये. हालेलुया. ओढू शकता. महिमा महिमा महिमा. वाव. तर ही वेळ आहे आपली भेट, आपले दशमांश. प्रत्येक शब्दाला नीट आहे का? ठीक आहे. तसं तुमचं समज वाढत राहणार. तुमच्याकडे परमेश्वराचे काम करणं सोपं होणार आहे. तुमची भेट, तुमचा दशमांश, तुमची पार्टनरशिप, धन्यवादिता मी आपण देणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
हालेलुया. प्रार्थना करणार आपण भेटीसाठी. दयाळू प्रभू, भेट लावण्यासाठी, अनुग्रह, बुद्धी, ज्ञान, समज देण्यासाठी धन्यवाद. तुमच्या आत्म्याद्वारे आम्हाला उत्साहित करण्यासाठी त्यामुळे आपल्या पैशाद्वारे तुमचा सन्मान करू शकू. दयाळू प्रभू, तुमच्या अनुग्रहासाठी आमच्या विश्वासाला दाखवलं तुमच्या वचनामध्ये. आणि जसं आम्ही हे केलं आहे जी वाढलेली फळं आपल्यापर्यंत वेगाने येतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्हाला आमच्या जीवनामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी नाही होणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्ही आपण भेटीवरती तुमच्या आशयांचं आव्हान करतो. वाढीचा नियम बोलतो राज्याच्या विस्तारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. बोलू शकता आमीन. जर तुम्ही कधी उद्धार ग्रहण नाही केला आहात, जर तुम्ही कधी ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला आहात, तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या या जीवनाचा अनुभव कधी घेतला नाही ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. या शब्दांना बोला की हे प्रभू परमेश्वरा, मी विश्वास करतो प्रभू येशूमध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून. आणि त्यांच्यामधल्या माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी. आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी एक परमेश्वराचे मूल आहे. मी एक नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आता या प्रार्थनेला बोलला होता पास्टर क्रिस सोबत, अभिनंदन. परमेश्वराच्या कुटुंबामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या रेताला शीत्रा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशूच्या नावामध्ये मागतो. आमीन. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसोबत कायमचे बनून राहणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा आमच्या जीवनामध्ये कायमसाठी निवास करणार आहे आणि कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करणार आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन.